नाही, कारण सर्वांसाठी ते गुप्त राहणं हेच योग्य आहे असं मला वाटलं. पण म्हाळसा, काही क्षण आम्ही चिंतित होतो हे मात्र तुला कळत नव्हतं. तुमची चिंता दिसली नाही, नाहीतर तुम्ही तिथून इथे आला असतात. मी तिथून निघून जाणार होतो, पण मी थांबलो कारण तोपर्यंत मला तुझ्याविषयी समजलं होतं. म्हाळसा, तू अशी का वागलीस? तुम्हाला हे सुद्धा ऐकायचे आहे की मी का आले होते तिथे? काय वाटतं तुम्हाला? पण मला हे तुझ्याकडून ऐकायचं आहे. तुम्ही तिथे जाण्यामागचं प्रयोजन मला समजून घ्यायचं होतं. म्हणजे तुम्ही मला जर ते सांगितलं असतं तर मी विश्वास ठेवला असता. पण आता तुला त्याचं उत्तर मिळालं आहे ना? अर्थात बानूला सत्य कळावं यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न केले आहेत, आणि त्यासाठी तुम्ही तिला आश्रमात घेऊन गेला होता. हे खरं आहे. हा माझ्यावर अन्याय नाही का? कारण अट अशी आहे की जिला आत्मज्ञान होईल, गतजन्माचे स्मरण होईल, तिच्यासोबत तुम्ही परत कैलासात जाणार आहात. म्हाळसा, मी तुला आणि तिला समान वागवलं आहे. बानूला जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते ज्ञान तुझ्याजवळ त्याआधीच होतं. मी कुणावरही अन्याय केलेला नाहीये, आणि बानूला देखील हे ज्ञान प्राप्त करण्याचा तेवढाच अधिकार आहे. ती माझ्या बरोबर तिथे आली तेव्हा तिला हे देखील ठाऊक नव्हतं की तिथे येण्याचं प्रयोजन काय आहे. मी तिथे गेल्यानंतर तिला त्याबद्दल सांगितलं. म्हणजे कुठेतरी तुमची इच्छा नाही की मी तुमच्यासोबत कैलासात यावं. म्हाळसा, हा केवळ तुझा भ्रम आहे. तू माझी परीक्षा पाहत आहेस का? सगळ्यांनी त्याची काळजी घेतली ना? तू जर भोजन नाही केले तर मी कसं करणार? म्हणजे या दिवसात तू भोजन नाही केलेस? इतकं का प्रेम करतोस माझ्यावर? इतका नको जीव लावूस. चल माझ्यासोबत पहिले पाकगृहात चल, मी तुला जेव घालते. आधी तू मला एक सांग, तू खरंच देवघरात होतीस की तू बाहेर गेली होतीस? तुला काय वाटतं? मला असं वाटतं की तू गडावर नव्हतीस. तुला जर इतकं सगळं कळतं तर हेही कळलं असेल की मी असं का केलं. पण तू नको जायला हवं होतंस. मग मी काय करू? तू खोलवर स्वतःला आठव माते. तू कैलासाचे स्मरण कर. तू हिमालयाचे स्मरण कर. तू पार्वती देवींचे स्मरण कर.
तुला खूप गोष्टी कळतील. खरंच? पण हिमालय आणि माझे काय नाते आहे? जितकं माझ्याशी श्री खंडेरायांशी दृढ नातं आहे, तितकंच नातं त्यांच्यासोबत आहे. खरंच हा शब्द उच्चारला की तो भाव जाणवतो. आता तू विश्रांती घे. मी स्वतः जाऊन मोदक खाऊन येतो. नाही, मी पण येते तुझ्यासोबत. नको, तू थांब, येतो मी. प्रधानजी, या देवा. कशा आहेत म्हाळसा? कशी झाली भेट? बरी आहे. मला ह्यांनी सांगितलं की त्या तिथेच होत्या आश्रमात. होय, योगमायेने ते तिने साध्य केले. परंतु देवा, ह्या सगळ्याचं प्रयोजन काय होतं हे त्यांनी सांगितलं का? होय, बानू आणि मी एकत्र बाहेर जातोय ह्या मागे काहीतरी विशेष कारण आहे असं तिला वाटलं. आणि हो, परंतु त्यात तथ्य आहे देवा. तुम्ही तिथे जाण्यामागे निश्चित असं प्रयोजन होतच. होय, पण ते गुप्त ठेवणे भाग होते. बानूला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य करणे अत्यंत आवश्यक होते आणि त्यासाठी इथून दूर जाणे अपरिहार्य होते. देवा, श्री म्हाळसा देवींना असं वाटलं असणार की बाणाईला सत्य प्रथम समजेल आणि ती तुमच्या बरोबर कैलासात जाईल. क्षमा असावी, परंतु म्हाळसा देवींनाही सहाय्य व्हायला हवं. आणि त्या तिथे आल्या त्यात त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही. देवी, प्रधानजी, त्यांचं काहीच चुकत नाही. खरं तर मी जर सांगून गेलो असतो तर बरं झालं असतं, पण तसं झालं असतं तर मला जाता नसतं आलं. मला असं वाटतं की ही गोष्ट गुप्त आहे आणि ती गुप्तच राहावी. त्या इथे नव्हत्या ह्यावर नंतर चर्चा व्हायला नको. लक्ष्मी देवी, तसंच होईल, पण हा पार्वतीचा स्वभाव आहे आणि ती अशीच वागेल. ह्या दिवसात मला कैलासात घडलेल्या एका घटनेचे स्मरण होते आहे. आपण कशाविषयी बोलता आहात देवा? माझ्यावर दुसरी कुठलीही स्त्री प्रेम करते हे पार्वतीला कधीही सहन झाले नाही आणि हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. परंतु त्यावेळी देखील अनेक वाद होऊनही त्यांनी गंगेला स्वीकारलं होतं. लक्ष्मी देवी, पण ते तेवढं सोपं नव्हतं. परंतु देवा, आता ह्यावेळी ह्यातून काहीतरी मार्ग तर काढावाच लागणार. प्रधानजी, मी देखील तोच विचार करतो आहे की आता ह्यातून मार्ग कसा काढावा. आख्यानाला कधी आरंभ करावा? मला थोडा अवधी मिळाला असता तर. असे काही आहे का की बानूला पूर्वकल्पना द्यायची आहे किंवा तिची पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणून तुम्हाला अवधी हवा आहे? शेवंता म्हणते तसं काही असेल तर. कशावरून? अगं, अवतार नाही आलं तुला आख्यानाचं अजून.